विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. संतोष पाटील यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. मित्रांनो, मोटिवेशनल सिरीज मधील पुढचा व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन आलो आहे, पण याच्यामध्ये आपण काही टेक्निक्सचा अभ्यास करणार आहोत. मित्रांनो, तुम्हाला यूट्यूबवरती जर गेला तर तुम्हाला भरपूर प्रकारचा वेगवेगळा कंटेंट आपल्याला मिळेल, परंतु त्यामध्ये जो योग्य कंटेंट आहे आणि आपल्याला ज्या कंटेंटची आवश्यकता आहे तो कंटेंट निवडून त्याचा वापर आपल्या आयुष्यामध्ये करणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि ते एक मोठं कौशल्य आहे असं मला वाटतं. आणि म्हणून आपण ज्यावेळी एखाद्या गोष्टीचा पाठलाग करतो, एखाद्या गोष्टीसाठी आपण अचिव्हमेंट करण्यासाठी प्रयत्न करतो, त्यावेळी आपल्याकडे 6 जापनीज टेक्निक्स असल्या पाहिजेत, ज्याचा वापर करून आपल्या आयुष्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने पुढे जाता येईल. मित्रांनो, ज्यावेळी आपण आपल्या एखाद्या ध्येयावरती लक्ष केंद्रित करतो त्यावेळी या 6 जापनीज टेक्निकचा जर तुम्ही वापर केला तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल. लगेच मी मुद्द्याकडे येतोय मित्रांनो, की आपल्याला सगळ्यांना माहित असेल एक मोटिवेशनल वाक्य आहे बघा, की समजा जिद्द चिकाटी असेल आणि आपलं लक्ष ढळू न देता एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी जर तुमचा कायमस्वरूपी पाठपुरावा असेल तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही मित्रांनो. आणि म्हणून तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल तर या 6 जापनीज टेक्निकचा वापर करा आणि तुमच्या आयुष्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीचं आयुष्य तुम्ही जगू शकता. याचं प्रॅक्टिस नक्की करा. मी माझ्या आयुष्यामध्ये याचं प्रॅक्टिस करतोय आणि म्हणून मला चांगला फायदा झाला आहे, म्हणून या गोष्टी मी तुमच्याशी शेअर करतो जेणेकरून तुम्हालाही याचा खूप चांगल्या पद्धतीने फायदा व्हावा. मित्रांनो, त्यातली पहिली टेक्निक जी आहे ती आहे इकिगाई टेक्निक. याच्यावरती पुस्तक सुद्धा आलेलं आहे मित्रांनो, तुम्हाला माहित असेल इकिगाई नावाचं पुस्तक आहे. जपान मधलं ओकिनावा बेटावरती राहणाऱ्या लोक जे आहेत ते 100 वर्ष आपलं आयुष्य जगतात. तर त्या ठिकाणी लेखक जाऊन त्यांनी त्याचा अभ्यास केलेला आहे आणि त्या अभ्यासाच्या माध्यमातून ती लोक कशी जगतायत, त्यांच्या जीवनशैलीमध्ये कोणकोणत्या अशा गोष्टी आहेत की ज्या माध्यमातून त्यांना इथं या ठिकाणी जगण्याचं बळ मिळते, त्याचा अभ्यास करून इकिगाई नावाचं पुस्तक लिहिलं आहे. इकिगाईचा साधा अर्थ असा आहे मित्रांनो, की तुमच्या जीवनाचा उद्देश तुम्ही शोधला पाहिजे आणि तो शोधून तुम्ही त्यासाठी काम केलं पाहिजे, जो तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये वेगळी दिशा देण्यासाठी उपयोगी ठरेल. म्हणजे इकिगाई म्हणजे काय, तुमच्या आयुष्याचा उद्देश शोधा आणि त्यासाठी काम करा. त्यासाठी तुम्हाला स्वतःवर काम करावं लागेल. त्यासाठी मी तुम्हालाही मदत करणार आहे. माझे तशा पद्धतीचे व्हिडिओ सुद्धा तुमच्यापुढे येणार आहेत की ध्येयाच्या बाबतीत आपण ते कसं काम करायचं आणि ते कमी वेळात कसं प्राप्त करायचं या संदर्भात सुद्धा मी व्हिडिओ तयार करणार आहे. तर पहिलं सगळ्यात महत्त्वाचं आपली टेक्निक आहे इकिगाई. तर इकिगाई या माध्यमातून तुम्ही तुमचं स्वतःचा उद्देश शोधा आणि त्या उद्देशासाठी काम करा. दुसरं जे टेक्निक आहे ते पोमोडोरो टेक्निक. आता पोमोडोरो टेक्निक काय आहे, की कोणतीही गोष्ट केल्यानंतर एक 10 मिनिटाचा किंवा 5 मिनिटाचा ब्रेक घ्या. समजा तुम्ही स्टडी करत आहात तर 45 मिनिटाचा स्टडी करा, 5 ते 10 मिनिटाचा त्याच्यामध्ये ब्रेक घ्या, जेणेकरून तुम्हाला त्याचं रिलॅक्सेशन मिळेल. जी गोष्ट तुम्ही वाचली आहे ती स्टोअर होईल आणि परत तुम्हाला पुढचा अभ्यास करण्यासाठी प्रेरणा मिळेल. असं प्रत्येक कामामध्ये जर तुम्ही केलं, वाचन असंच नाही, तुमच्या आयुष्यामध्ये जे तुम्हाला काही करायचं आहे ते पोमोडोरो टेक्निक या पद्धतीने जर तुम्ही केलं तर तुम्हाला नक्की त्याचा फायदा होईल आणि तुम्ही जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने कार्यक्षम राहाल आणि जास्तीत जास्त काम करू शकाल. तिसरी जी टेक्निक आहे ती आहे वाबी साबी टेक्निक. आता याला वाबी साबी टेक्निक याचा अर्थ असा आहे की कोणत्याही गोष्टीवर फक्त बोलण्यापेक्षा ऍक्शन घ्या. म्हणजे काय, की आपण बरेच प्लॅन करतो, आपल्या डायरीमध्ये बऱ्याच गोष्टी लेखन करतो, पण त्याचं आपण इम्प्लिमेंटेशन करत नाही. त्यामुळे काय करा, की छोटे प्लॅन्स करा आणि त्याचे ऍक्शन्स घ्या. त्याला वाबी साबी टेक्निक असं म्हटलेलं आहे. म्हणजे जेणेकरून तुम्ही एखादी गोष्ट ज्यावेळी करत असता त्यावेळी तुम्हाला त्या गोष्टीची ऍक्शनमध्ये येणं खूप गरजेचं आहे. कारण मित्रांनो, नॉलेज इज नॉट पॉवर, द इम्प्लिमेंटेशन ऑफ नॉलेज इज पॉवर. म्हणजे ज्ञान फक्त ताकद नाहीये, तर त्या ज्ञानाचं इम्प्लिमेंटेशन करता आलं पाहिजे तुम्हाला, ती ताकद आहे. त्यामुळे ही वाबी साबी ही तिसरी टेक्निक तुम्हाला त्या ठिकाणी मदत करेल. त्यानंतर आपली पुढची जी टेक्निक आहे ती आहे कायझेन टेक्निक. इतकी सुंदर टेक्निक आहे मित्रांनो, कारण या टेक्निकचा वापर करून अगदी सामान्यातला सामान्य विद्यार्थी सुद्धा त्याच्या अत्युच्च शिखरापर्यंत पोहोचलेला आहे. त्याला कायझेन टेक्निक असं म्हणतात. म्हणजे काय, एखाद्या गोष्टीचे छोटे छोटे तुकडे करून ती पूर्ण करणे. उदाहरणार्थ, एखादी गोष्ट आपल्याला पूर्ण करायची आहे, ती पूर्ण करण्यासाठी आपल्याला एखाद्या कामाचे छोटे छोटे तुकडे करावे लागतील. समजा एखादं मोठं पुस्तक आहे, ते आपल्याला संपवायचं आहे, पण ते लगेच संपणार नाही. एखादी मोठ्या गोष्टीचा एकदम विचार तुम्ही केला तर तुम्हाला ती खूप मोठी वाटेल, पण जर तुम्ही त्याचे छोटे छोटे भाग केले, छोटे छोटे तुकडे केले तर तुम्हाला ते अभ्यासणं अत्यंत सोपं आहे आणि त्याचा अभ्यास करून तुम्ही पुढे जाणं खूप तुम्हाला सोपं वाटणार आहे आणि तो मार्ग तुमचा सुखकर होणार आहे. आणि म्हणूनसाठी तुम्ही त्याचं छोट्या छोट्या तुकड्यामध्ये विभाजन करा. त्याला कायझेन टेक्निक असं म्हटलेलं आहे. आणि ही टेक्निक जपानमध्ये वेगवेगळ्या लोकांच्या माध्यमातून पुढे आली आणि त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं त्यांच्या क्षेत्रामध्ये अत्युच्च टोक घातलेलं आहे. म्हणून कायझेन टेक्निक ही अत्यंत उपयोगी टेक्निक आणि माझी सगळ्यात चांगली टेक्निक, ज्याचा वापर करून मी सुद्धा या गोष्टी पूर्ण करत आलेलो आहे. 5वी जी टेक्निक आहे त्याच्यामध्ये आपल्याला सोशिन नावाची ही टेक्निक आहे. म्हणजे काय, प्रत्येक क्षेत्रामध्ये बिगिनर असा विचार करून तुम्ही त्याचा अप्रोच झालं पाहिजे. म्हणजे काय, समजा एखादं क्षेत्र आहे ज्याच्यामध्ये मला थोडं नॉलेज आहे, थोडं नाहीये, पण तुम्ही त्यामध्ये बिगिनर असल्यासारखं अप्रोच होऊन त्याचा नॉलेज घेणं खूप गरजेचं आहे. जर तुम्हाला मित्रांनो असं वाटेल की मी समजा एखाद्या क्षेत्राचा अभ्यास करतोय आणि मला त्यातलं सगळंच माहिती आहे,
तर त्याचा असं होईल की तुम्ही तुमचं जे ज्ञानाची जी कवाड आहे ती खुली होणार नाही. आणि म्हणून त्यासाठी तुम्ही त्या गोष्टीकडे एक बिगिनर म्हणून अप्रोच झालं पाहिजे. याला शोषिन टेक्निक असं म्हटलं जातं. त्यानंतर जी शेवटची जी टेक्निक आहे त्याला हाराहाची मोड असं म्हटलं जातं. ही अत्यंत महत्त्वाची टेक्निक आहे जी आपल्या हेल्थशी संबंधित आहे. मित्रांनो, हेल्थमध्ये आपण अशा गोष्टी पाळल्या पाहिजेत की जेणेकरून आपण 80% हे जेवण केलं पाहिजे, 20% आपलं पोट रिकामं राहिलं पाहिजे. म्हणजे आपलं जे इटिंग आहे, आपलं जे खाणं आहे ते 80% पाहिजे, 20% पोट रिकामं राहिलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला जे काम करायचं आहे त्या कामामध्ये आपलं लक्ष लागेल आणि आपण त्याच्यामध्ये फोकसली काम करू शकू. या 6 टेक्निक्स पुन्हा एकदा समराईज करतो मी. इकिगाई, पोमोडोरो, वाबी साबी, कायझेन, शोषिन आणि हाराच या 6 टेक्निकचा वापर करून तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही पुढे जा मित्रांनो, आणि तुम्हाला याचा चांगला फायदा होईल. तुमच्या या ध्येय गाठण्यासाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा आहे. माझा पुढचा व्हिडिओ येणार आहे, त्याच्यामध्ये 10 वर्षाचं ध्येय 6 महिन्यात कसं पूर्ण करायचं किंवा मोठी ध्येय छोट्या कालावधीत कशी पूर्ण करायची या संदर्भात मी व्हिडिओ टाकणार आहे. तो व्हिडिओ सुद्धा नक्की बघा. आवडला व्हिडिओ तर नक्की मित्रांनो लाईक करा, शेअर करा आणि कमेंट नक्की करा आणि माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा. खूप खूप धन्यवाद मित्रांनो. तुमच्या ध्येयाच्या वाटचालीसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद.